नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जशी आता थंडी सुरू झाली आहे, थंडीचा महिना सुरू झाला ना, तर मस्त असं चहा प्यायला खूप मजा येते. म्हणजे मी दोनदाच चहा घेते, पण चहा घेतल्याशिवाय अशी म्हणजे सुरुवात होत नाही आणि मस्त वाटतं आता थंडीमध्ये चहा प्यायला. पण एक गोष्ट म्हणजे आता जसं आपला जो कल चाललाय सगळ्या गोष्टींचा, म्हणजे हेल्दी खाणं, हेल्दी राहणं. तर चहा हा हेल्दीमध्ये येत नाही, पण कुठलीही गोष्ट जर तुम्ही प्रमाणात केलीत ना, तर त्याचा काहीही त्रास होत नाही असं मला तरी वाटतं. पण चहा आहे ना, मी सध्या आता असा गुळाचा चहा प्रेफर करते साखरेपेक्षा. तर गुळाचा चहा बऱ्याच जणांचा ना फाटतो, तर मी कशा पद्धतीने बनवते तो मी तुम्हाला दाखवते. तर पहिले छान पाणी उकळत ठेवलं, पाणी थोडंसं उकळलं की मग त्यामध्ये छान अद्रक ठेचून घालते किंवा चहाची पात घालते. या सगळ्या गोष्टी ना ऍक्च्युली आपल्या शरीराला हव्या असतात, ह्या खूप गुणकारी असतात. आता पहिले सुद्धा आपल्या आई वगैरे सगळ्या चहा वगैरे घ्यायच्या, त्यांच्या तब्येतीमध्ये तेवढा म्हणजे त्यांना चहाचा तेवढा त्रास होत नव्हता. आत्ताच का त्रास व्हायला लागलाय, तर त्याला अजून बरीचशी कारणं सुद्धा कारणीभूत आहेत. पण असो, चहा तर काही सुटणार नाही. तर म्हणून त्याच्यामध्ये बघा, आता चहा उकळवला म्हणजे चहा पत्ती टाकले त्यामध्ये, त्यानंतर मी ना वेलची पण टाकते थोडीशी, तुम्ही नंतरही घालू शकता. आणि मग तेव्हाच त्यामध्ये दूध घालायचं उकळल्यानंतर. आणि सेपरेट मग नंतर जेव्हा तुम्हाला चहा घ्यायचा आहे ना, तर तेव्हा मी ही गुळाची पावडर मी वापरते. तर गुळाची पावडर थोडी तुम्हाला जसा म्हणजे जेवढा प्रमाण हवंय गोडाचा, तर तसं तुम्ही पावडर घ्यायची. आणि त्यानंतर वरून जो चहा आपला छान असा मस्त असा वाफाळलेला असा उकळलेला जो चहा आहे ना, तो त्यामध्ये घालायचा आणि मस्त मिक्स करायची. अजिबात तुमची चहा फाटणार नाही आणि चहा प्यायलाच एक समाधान. आणि तुम्हाला सांगू, गुळाच्या चहाची टेस्ट पण खूप मस्त लागते, खूप छान लागते, साखरेपेक्षा सुद्धा छान लागते आणि हेल्दी सुद्धा आहे. तर असा तुम्ही गुळाचा चहा बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू की गुळाचा चहा. बऱ्याच जणांना टेन्शन असतं की गुळाचा चहा फाटतो. तर जसं साखर घालतो ना, तसा गुळ घालायचा नाही चहा बनवताना. जर तशा प्रकारे तुम्ही गुळ घातलात आणि नंतर दूध घातलं, तर तुमचा चहा नक्कीच फाटेल. तर हा आहे परवाचा व्हिडिओ, पण व्हिडिओ शेअर नव्हता झाला, तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा काही गोष्टी शेअर करू. परवा होता पप्पांचा वाढदिवस. हॅलो, हाय हाय, तू काय बनवते बाबू? ग्रीटिंग. माझं सरप्राईज कॅन्सल होऊन जाईल. हा, अरे इथं निबंध लिहिणार. छोटा अक्षर काढ. चांगले नाही, कारण की मला माहितीये तुमच्या सगळ्यांचे मेसेज छोटे छोटे असणार, मग हे भरलेलं दिसलं पाहिजे. तर घरी गेल्यावर ना आमचं असंच टाइमपास, म्हटलं चला ग्रीटिंग विकत घेण्यापेक्षा ग्रीटिंग बनवूया, मुलांना सुद्धा मजा येईल. आणि खरंच मुलांनी खूप एन्जॉय केलं. पण ही ग्रीटिंगची आयडिया ना माझी नव्हती, ही दृष्टीची आयडिया होती. ती मला म्हणाली की तू येताना ना छान पेपर आण आणि मला कलर आण, मग आपण छान ग्रीटिंग बनवूया. आणि खरंच आम्हाला हा छोटासाच पॅच, पण आम्ही खरंच खूप मस्त एन्जॉय केला. आणि सगळ्यांनी मस्त मस्त त्याच्यामध्ये काय काय असे मेसेज लिहिले छान पप्पांसाठी. आणि खूप वेगळंच अशी काहीतरी ती आठवण छान राहते आपल्यासोबत. तर बघा, भावाचे मित्र आले होते सगळे, स्वाध्यायचे दादा आहेत ते, स्वाध्यायी आहेत. आणि पप्पांचे मित्र सगळे आले होते. तर ज्यांना आवडतं ना त्यांना ते करू द्यायचं, मला तरी वाटतं. तर माझ्या पप्पांना ना आधीपासूनच खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची, म्हणजे असं छान पद्धतीने एन्जॉय करण्याची. कसं काही जणांना वाटतं की आता काय आपलं वय झालं, आता आपण मोठे झालो, आता काय त्या गोष्टी करायच्या. पण खरं सांगते, जेव्हा तुम्ही लहानांसारखं लहान होता ना, तेव्हाच तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण आहे ना खूप छान पद्धतीने आनंद घेऊ शकता त्या गोष्टीचा. तर त्यांना आवडतं, ते मस्त छान कपडे त्यांच्यासाठी मस्त मस्त शिवतात स्वतःच. त्यानंतर बघा, बागचं जे डेकोरेशन केलंय ना, ते त्यांनी स्वतःच केलंय स्वतःच्याच बर्थडेसाठी. तर त्यांना इतकी आवड आहे ना, तर त्यांची आवड बघून आणि त्यांचा उत्साह बघून आपल्याला सुद्धा उत्साह येतो की खरंच या वयात ते एवढं एनर्जेटिक राहू शकतात, तर आपण ह्या वयात का नाही. आणि खरंच त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं. आणि ही गोष्ट मी त्यांच्याकडूनच नेहमी शिकत आले की आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपण खूप छान आनंदाने जगायचा. आणि
आजच्या त्यांच्या वाढदिवशी स्वामींकडे माझी हीच प्रार्थना की स्वामी नेहमी त्यांना असं निरोगी आणि उदंड आयुष्य मिळू दे आणि नेहमी ते असेच छान हसत राहू दे, असेच छान उत्साही राहू दे आणि त्यांना बघून आम्हाला सुद्धा नेहमी असं छान एक इन्स्पिरेशन मिळत राहू दे. तर सगळे बघा एकत्र आले ना तर किती छान म्हणजे मजा येते, मुलांना सुद्धा आवडतं. आणि इतर वेळी आपण फक्तच नुसतं असं हॉटेलमध्ये जातो आणि आपल्यापुरतंच सेलिब्रेशन करतो, त्यात खरंच मजा नाहीये. मी सांगते असं घरगुती पद्धतीने आपलं जेव्हा छोटे छोटे का होईना प्रोग्राम्स होतात ना तेव्हा खरंच खरी मजा येते. खूप खूप दिवस आपल्याला जे भेटलेले नसतात ते मित्र भेटतात, ती मंडळी भेटतात, थोडंफार आपलं छान छान बोलणं होतं. तर आणि ही लहान मुलं सुद्धा ही गोष्ट बघतात, जसं आपण म्हणतो की आपलं बघून मुलं शिकत असतात, तर तसंच आहे. अशा गोष्टी जर त्या बघतील ना तर ते पण तसंच शिकतील. तर यामधला हा जो पिंक कलरचा केक आहे ना हा मावशीने बनवून आणला होता आणि जो पिवळ्या रंगाचा केक आहे तो स्वाध्यायचा एक दादा आहे ना त्याच्या मिसेसने बनवला होता. तर सगळे बघा हे सगळे स्वाध्याय दादा आहेत, हे सगळे स्वप्नीलचे मित्र आहेत, म्हणजे भावाचे मित्र आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, Kaka. Happy birthday to you, Kaka. Happy birthday to you, Kaka. Happy birthday to you. नाम में किसका क्या मिसाल दूं तेरी, नाम में किसका नहीं नहीं ऐसा नसीब कोई नहीं है, पे ये नजर रुक जाए, बेमिसाल वो कहलाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे काका बाबा, हैप्पी बर्थडे काका बाबा, Happy birthday to you, Papa. Happy birthday to you. जुन्या लोकांकडून ना शिकण्यासारखी जी एक गोष्ट आहे ती म्हणजे मला नेहमी आवडते की कितीही काही झालं म्हणजे आपण भांडलो रुसलो काही झालं तरी पुन्हा यायचं एकत्र, पुन्हा तसंच मस्त बोलायचं आणि जी झालेली गोष्ट आहे ती तेव्हाच कधी कधी बोलून द्यायची किंवा विसरून जायचं. तर हे खरंच खूप मस्त आहे आणि शिकण्यासारखं आहे. कारण बऱ्याच जणांसोबत वगैरे आपलं कसंही कधी कधी बोलणं होतं, कधी राग रुसवे होतात, पण तरीही असे एकत्र येऊन सगळे मस्त आनंद घेतात प्रत्येक गोष्टीचा. तर ते खूप भारी आहे. आणि आमच्या आता इथे सगळं किचनमध्ये सगळं म्हणजे काम सुरू होतं जेवणाचं, परत स्नॅक्स वाटावाटी सगळं काय ना काय आमचं इथे आतमध्ये चालू होतं. तर या आहेत माधुरीताई. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की या नगरसेविका आहेत, म्हणजे पप्पांच्या सोसायटीमध्ये राहतात, पण तरी त्या इतक्या सिंपल आहेत ना. मी बऱ्याचदा त्यांचं म्हणजे त्या जेव्हाही व्हिडिओमध्ये येतात म्हणजे तर तेव्हा मी बऱ्याचदा त्यांचं तुम्हाला वर्णन करतेच की खूप डाऊन टू अर्थ आहेत. आणि मला अशा व्यक्तींना नेहमी आवडतात की कुठल्याही पदाला असणार तरीही म्हणजे एक माणसांमध्ये आल्यानंतर माणसांसारखं वागणं प्रत्येकाबरोबर, तसंच नॉर्मल राहून बोलणं चालणं. तुम्ही त्यांना बघा ना, त्या किती साध्या राहतात, म्हणजे म्हणतात ना की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी तशीच काहीशी गोष्ट आहे. तर खूप मस्त वाटतं अशा लोकांसोबत राहायला. मला नेहमी आवडतं, पॉझिटिव्हिटी वाटते त्यांच्यासोबत. आणि छान बघा पप्पांना हार श्रीफळ त्या घेऊन आल्या होत्या. वेळ काढणं आणि येणं, आपण त्या काय आणतायत हे मला महत्वाचं नाही वाटलं, पण त्या आल्या, त्यांनी वेळ दिला, हेच खूप चांगलं वाटलं. आणि याच्यामध्ये सगळ्यांनी आतमध्ये लिहिलेलं आहे. MS हुसेनकडे ट्रेनिंग घेतलेली आमच्याकडे पेंटर आहे, पेंटिंग केली.
लिहिलेलं आहे आणि याने निबंध लिहिलेत. तनगाने निबंध लिहून दिले. आनंदाबाईने लिहिलेलं आहे ना. खूप जागा खाली त्याने आमची. आता आपली ती पिशवी दे ना. तर अशा पद्धतीने थोडक्यात को होईना पण खूप छान पप्पांचा वाढदिवस साजरा झाला. मी पण त्यांना एक मस्त असं टी शर्ट घेतलेलं. त्यांना आवडतं, ते अजूनही जीन्स टी शर्ट सगळं घालतात, त्यांना आवडतं. तर ज्याला जे आवडतं ते त्याला घालू द्यावं. आणि मावशीने सुद्धा बघा पप्पांना असं मस्त असं छान गिफ्ट आणलं होतं. तर तुम्ही बघितलं की पप्पांचा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झाला, खूप मस्त झाला. आणि सगळ्यांसोबत एकत्र येऊन जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा त्याची मजा आणखीन वेगळी होते. भले ती अगदी छोट्या स्वरूपात का असेना पण खरंच खूप मजा येते एकत्र सेलिब्रेट करण्यामध्ये. आणि कालचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्याच्यामध्ये मी वस्त्रांची म्हणजे वस्त्र वाट लावून टाकले होते मी त्या वस्त्रांचे. तर मला खरंच टेन्शन आलं होतं की काय करायचं आता या वस्त्रांचं. पण एक मनात विचार होता की तुमच्या सगळ्यांसोबत जेही काही असेल म्हणजे कोणी काही म्हणो त्या बाबतीत पण मला असं वाटत होतं की जे खरं आहे ते तुमच्या समोर तुमच्या सोबत शेअर केलं पाहिजे. आणि त्याच्या मागे एक काळजी होती की बाबा माझ्यासोबत ज्या गोष्टी झाल्या त्या तुमच्या सोबत होऊ नये, कोणी माझं बघून तसं करू नये आणि तुम्हाला नुकसान होऊ नये या काळजीपोटीच मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. आणि मी जसं म्हटलं ना की स्वामी आणि आई नेहमी सोबत असतात. आणि जीही आता पहिले तर मी या गोष्टीवर एवढा विचार नाही करायची पण आता जिथपासून मला या गोष्टी समजायला लागल्या तिथपासून तर मला ही गोष्ट नक्की माहिती पडली आहे की काहीही माझ्या आयुष्यात जर काही चुकीचं जरी घडत असेल ना तरी त्यामागे त्यांचा चांगलाच हेतू असतो आणि त्यातून ते काहीतरी चांगलंच पुढे करणार आहेत. तर तशीच ही गोष्ट झाली. बऱ्याचशा ताईंनी सुद्धा कमेंटमध्ये तसं सांगितलं होतं. आणि मी एक गोष्ट ही ऑब्झर्व केली आहे की तुम्ही जे माझ्यासाठी बोलता ना तुमचे जे शुभ आशीर्वाद जे तुमच्या तोंडातून निघतं ते खरंच खरं होतं. म्हणजे आशीर्वादांची ताकद किती आहे याच्यावरून कळते. तुम्ही बघा की काही गोष्टी मला आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही म्हणजे अशा लगेचच मिळाल्या नाही किंवा लगेचच पॉसिबल झाल्या नाही. पण जे तुम्ही बोलता ना जे तुम्ही अगदी मनापासून मला आशीर्वाद देतात ना तर ते आशीर्वाद नक्कीच फळाला येतात. म्हणून आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये ना खरंच चांगलं काम नेहमी करत राहायचं. भले आज कुठलंही कलियुग असू दे, कशीही म्हणजे कसंही वातावरण असू दे किंवा कसाही समाज असू दे पण मी कशी वागते, मी काय करते, मी म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे सगळ्या गोष्टींची. तुम्ही जर स्वतःला चांगला बनवण्याचा विचार केलात किंवा तुम्ही चांगलं वागण्याचा विचार केला तर समोरून चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर असो मी तुम्हाला तेच सांगणार होती की मी दादांसोबत बोलली म्हणजे बाप्पा मोरया स्टोअर मधून आपण हे सगळं मागवतोय. तर दादांनी मला आधी जे म्हणजे पाठवले होते वस्त्र आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की असं असं झालं. संध्याकाळी लगेचच त्यांनी 5 वाजता दादरवरून त्यांनी एका दादाला पाठवलं. त्याच्यासोबत वस्त्र पाठवले सगळे की ताई तुम्हाला कुठले कलर हवेत ना तुम्ही ते कलर घ्या. तर आता बऱ्याच ताई याच्यामध्ये म्हणजे वाटेल बऱ्याच जणांना की तुम्हाला काय, तुम्ही तर व्हिडिओज करता, तुम्ही त्यांचा बिझनेस करता तर तुम्हाला ते देतीलच पाठवून. तर असं नसतं. जो करतो ना हे त्यालाच माहिती असतं. आता अशा बऱ्याच लोकांना मी टॅकल केलंय म्हणजे बऱ्याच लोकांसोबत असं काम केलेलं आहे पण त्यातून किती लोक आपल्याला किती माणुसकी दाखवतात म्हणजे मान देतात किंवा आदर देतात ती तर पुढचीच गोष्ट आहे. पण माणुसकी किती लोक दाखवतात ना खूप कमी लोक दाखवतात. बरेच लोक फक्त फायद्याचा आणि पैशाचा आणि बिझनेसचाच विचार करतात. खूप कमी लोक आहेत की जे तुम्हाला ॲज अ पर्सन किंवा तुम्ही काय करता. आणि माझ्यासोबत असे खूप कमी व्यक्ती कनेक्टेड होतात या बाबतीत की ज्यांना माझा हेतू कळतो की मला खरंच काय हवंय, मी काय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. असे लोक जेव्हा कनेक्ट होतात ना मला अशा लोकांसाठी खरंच म्हणजे काम करायला खूप आवडतं. मग त्यामागे माझा जो फायनान्शियल हेतू असतो ना तो खूप कमी किंवा नसल्या जमा असतो. पण मला एक समाधान मिळतं की असूच कमवू दे ना समोरचा माणूस. आता बरेच जण आता एक कमेंट सुद्धा आली होती की तू खूप मार्केटिंग करत असतेस, तू खूप हे दाखवत असतेस. पण मला म्हणायचंय की आपल्यामुळे जर आज
त्यांचं चांगलं होत असेल, त्यांचेही कुठेतरी आपल्याला चांगले आशीर्वाद मिळत असतील, त्यांच्या हाताखाली आज इतके सारे लोक काम करतात, त्यांना त्याच्यामुळे त्यांचं घर चालत असेल, तर म्हणजे कुठे ना कुठे आपण एक बोलतात ना की एक चिमणीचा वाटा म्हणा, की आपण कोणाच्या तरी आनंदामध्ये किंवा कोणाचं तरी आयुष्य चालतंय, चांगलं चालतंय, ह्याच्यामध्ये आपला कुठेतरी एक छोटासा सहभाग असतो. तर ते खूप महत्वाचं असतं. ते भले त्यांनी तोंडाने नसतील बोलत, पण तरीही ते आशीर्वाद तुम्हाला लागू पडत असतात. तर म्हणून मी हाच विचार करते आणि तुम्हीही खरंच असा विचार करत राहा की आपण समोरच्याचा फायदा न बघता आपण म्हणजे समोरच्याला काय मिळतंय किंवा समोरच्याला खूप काय मिळतंय पण मला त्यातलं काहीच मिळत नाहीये असा विचार करण्यापेक्षा माझ्यामुळे, माझ्या चांगल्या कामांमुळे जर समोरच्याला फायदा होत असेल तर मग मी नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी होईन आणि निश्चितच की त्या व्यक्तीचं सुद्धा मन तसं असलं पाहिजे. म्हणून हे पण करा आणि माणसं पण ओळखायला शिका. कोण तुमच्याशी कसं वागतंय, कोण कुठल्या दृष्टीने तुम्हाला वापरून घेतंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. थोडंसं प्रॅक्टिकल पण राहायचं आणि चांगल्या गोष्टी पण करायच्या. तर दादानी मला लगेचच वस्त्र पूर्ण पिशवी पाठवली होती आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला दाखवायचे की कुठले कलर्स आहेत. आता बरेचसे ताई आहेत त्यांना माहिती नाहीये. माझ्याकडे तेव्हा ना ते खूप कमी ऑप्शन होते त्याच्यामध्ये, म्हणून मी ते वस्त्र सिलेक्ट केले होते. तर आता मी दुसरे वस्त्र सिलेक्ट केलेत, कलर थोडेसे वेगळे घेतलेत, पण मी ते तुम्हाला दाखवणार नाही. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. कारण मग काय होतं ना की तेच कलर तुम्ही मागवता, पण तुम्ही तुमची चॉईसने मागवतच नाही. मला असं म्हणायचं तुम्ही तुमची आवड जपा, माझ्या आवडीचं नका घेऊ. काही गोष्टी ठीक आहेत पण काही गोष्टींमध्ये तुम्ही तुमची आवड जपा. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही मागवा, ते तुम्ही देवी आईला घाला, मग तुम्हाला बघा किती आनंद मिळेल त्या गोष्टीचा. पण दादांकडे सध्या त्या वस्त्रांमध्ये अजून कुठले कुठले कलर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर दादांनी बरेच कलर पाठवले होते. तर हे जे सगळं मी म्हणजे आलेलं आहे ना, हे दादरचं बाप्पा मोरिया शॉप आहे, तिथे आशिष दादाने हे सगळं पाठवलंय. आणि कलर बघा काय एकापेक्षा एक सुंदर कलर आहेत. तर हे आधी जेव्हा पाठवलं तेव्हा ह्या साईज मध्ये हे कलर अवेलेबल नव्हते. तर तो लाल रंग बघा, हा हिरवा रंग बघा, अशी माझ्याकडे सेम साडी आहे या रंगाची आणि कॉम्बिनेशनची. तर जो जांभळा रंग आहे तो पण खूप सुंदर दिसतोय. हा मी आधी मागवला होता पिवळा रंग, तर हा त्यांनी पुन्हा पाठवला. आणि तो जो पिंक कलर खाली दिसतो ना तो पण खूप उठून दिसतोय, खूप छान दिसतोय. तर मी जस्ट लावून बघत होती की ह्या मुखवट्याला एवढ्या साईजचं वस्त्र व्यवस्थित दिसेल का. तर इतके सारे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही यातले कुठलेही कलर घेऊ शकता. सगळे कलर खरंच खूप गोड आणि खूप छान आहेत. मी फक्त सांगायचं म्हणून तुम्हाला सांगत नाहीये, खरंच कलर्स खूप मस्त आहेत. आणि दुसरं हे पॅटर्न जे त्यांनी पाठवलं होतं ना, हे प्रॉपर जे महालक्ष्मी आईला साडी नेसवली जाते तर त्या प्रकारचं पॅटर्न होतं. आणि याच्यामध्ये बघा इतके सारे कलर्स आहेत. हे एक मी व्हाईट वस्त्र मागवलं होतं, ते पण थोडंसं खराब झालं होतं, तर ते पण पुन्हा त्यांनी पाठवलं होतं. तर याच्यामध्ये पण थोडी मोठी साईज, मी थोडंसं वस्त्र ना मोठ्या साईजचे घेते, कारण मुखवटे आता सगळे मोठे आहेत. तर छोटे वस्त्र जर लावले ना ते अगदी म्हणजे मुखवट्याच्या मानाने खूप छोटे वाटतात ते. तर ही 7 नंबर साईज आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती वेगवेगळे वस्त्र आहेत. तर कलर्स खूप छान छान आहेत, सगळेच कलर्स खूप मस्त आहेत. तर हा बघा, हा पिवळा रंग, हा राणी कलर, खूप छान आहेत, सगळे कलर मस्त आहेत. तर ही 7 नंबर साईज होती आणि मगाशी याच्या आधी जे दाखवली ती 9 नंबर साईज होती. तर हे पण बघा सेम ते महालक्ष्मी आईची जी साडी आहे तसे वस्त्र आहेत, पण ही थोडी मोठी साईज. आणि हा सेम कलर माझ्याकडे ऑलरेडी आहे, लाल रंग, तो जो मागच्या मी लक्ष्मी पूजनच्या वेळेला बघा देवी आईला वस्त्र नेसवलं होतं, तर हे सेम तेच पॅटर्न आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा इतके सारे कलर्स, आणखीन सुद्धा कलर्स असतील ह्याच्यामध्ये. तर तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा शॉपवरती जाल तर तेव्हा तुम्हाला खूप सारे कलर बघायला मिळतील. तर किती सारे कलर्स आहेत आणि तरीही तुम्ही मी जे कलर घेतले तेच कलर घेताय. पण खूप छान छान कलर आहेत. तुमच्या आवडीचे कलर असतील त्याच्यामध्ये तर तुमच्या आवडीनुसार कलर्स घ्या. आणि जसं मी म्हटलं ना की जो होता है वो अच्छे के लिए होता है, तर तसंच मला वाटतं की आधी छोट्या साईजचे वस्त्र मला मिळाले होते आणि तर त्यामध्येच मोठ्या साईजचे वस्त्र मिळाले, प्लस वेगवेगळे आणखीन छान छान कलर्स मिळाले. तर कदाचित देवी आईचीच इच्छा असेल की तिला आणखीन छान कलर्स हवे असतील वेगळे काय काय, तर म्हणून असं काहीतरी घडलं असेल, असं असू शकतं. आपण देवाच्या मनात काय आहे हे आपण नाही ओळखू शकत. आपला हेतू
चांगला ठेवायचा, आपलं मन चांगलं ठेवायचं, मग सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात. आणि तसंच, कारण मी दादांना सांगितलं, मी त्यांना म्हंटल की दादा मी इस्त्री करून बघू का, तर ते म्हणाले ताई इस्त्री करून होणार नाही. म्हणजे जे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर आहेत ना दादा, तेच मला म्हणाले की ताई इस्त्री जरी केलीत तरी ते पूर्ववत होणार नाहीये, कारण त्याचं जे बनवायची जी कारिगिरी असते ना तीच खूप वेगळी असते. एकदा धुतल्यानंतर ते कॅनव्हास पण आहे, ते पण वेगळ्या क्वालिटीचं कॅनव्हास आहे, तर ते इस्त्री करून सुद्धा रिपेअर होणार नाहीये. त्यापेक्षा तुम्ही रिटर्न पाठवा. ते मी त्यांना रिटर्न केली ती वस्त्र, आणि दादांनी मला ही दुसरी वस्त्र दिलेत, म्हणजे फ्रेश नवीन वस्त्र दिलेत. ते जी गोष्ट करतायत ना, म्हणजे फक्त हे नाही करत आहेत की बिझनेस म्हणून बघत नाहीये, ते एक माणुसकी म्हणून पण दुसरी गोष्ट जी आहे, एक रिस्पेक्ट म्हणून पण ती पण ते गोष्ट फॉलो करतायत. आणि ते बघून मला खूप चांगलं वाटलं की इमिडिएटली त्यांनी माणसाला पाठवलं आणि वस्त्र घेऊन पाठवलं त्यांनी, तर ती खूप चांगली गोष्ट वाटली मला. तर असो, तर जे आपल्याला असतं, जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं ते आपल्याला मिळतं, आणि आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि आपलं नशीब म्हणजे बदलवण्याचा जो एक पॉवर आहे ना, ती पण आपल्याच हातात असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायच्या आणि नेहमी चांगलं काही ना काही काम करत राहायचं. तर बस आजच्या या नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे जे माझे वस्त्र आहेत ना, ते आता मी सिक्रेट ठेवणार आहे, आणि आता हे पूजेच्या वेळेलाच तुम्हाला बघायला मिळतील, आणि त्यामुळे तुम्हाला आणखीन एक्साइटमेंट वाढेल की ताईने आता नक्की काय वस्त्र कुठले घेतलेले आहेत, तर पूजेमध्ये बघायला तुम्हाला आणखीन छान वाटेल, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये, बाकी काही त्यामागचा हेतू नाहीये. तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.